देशाला फडकावून सांगू, भारताला भूगोल असेल पण महाराष्ट्राला इतिहास आहे. पोलिसांच्या दंडशाहीला यापुढे आपण जराही भीक घालणार नाही. मुंबई महाराष्ट्राची होत नाही तोपर्यंत इथल्या मराठी माणसाला अजिबात झोप यायची नाही. इथे आंदोलन करून आता काहीच करायचं नाही. आपण आपला आवाज दिल्लीत पोहोचवू. चलो दिल्ली. हृदयावर हात ठेवून सांगा, तुम्ही विसरला नाहीत ना तो रक्तरंजित लढा. महाराष्ट्राच्या रस्त्यांवर वाहिलेले रक्तास प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, लोकशाही अण्णा भाऊ साठे आणि अशी हजारो लाखो मराठी माणसे. पण आज 75 वर्षांनंतरही हा लढा खरंच संपलाय का? लढा आजही चालू आहे. 75 वर्षांपूर्वी लढलेल्या प्रत्येक मराठी माणसाचा आदर्श घेऊन आजही आपण लढतो आहोत. एक नवी मराठी पिढी घडत आहे आणि मराठीसाठी लढत आहे. त्याची पुनरावृत्ती केल्याशिवाय रगणार नाही. फक्त महाराष्ट्राचा हा इतिहास इतिहासाच्या पानात हरवून न जाता मराठी माणसाच्या मनामनात जिवंत राहायला पाहिजे. म्हणूनच हा